मित्र पक्षावर अन्याय, महापालिकेत काँग्रेसला दूर ठेवण्यामागचं राजकारण काय? भाजप शिंदे गटाला रोखताना काँग्रेसला विसरले, महापालिकेतील राजकीय भूकंप. महापालिका निवडणुकीनंतर शहराच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. एकीकडे महापालिकेत फाटाफुटीनंतरही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने ताकद दाखवत विरोधी पक्षनेतेपद काबीज केलं आहे. पण दुसरीकडे मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षावर अन्याय झाल्याची चर्चा शहरभर रंगली आहे. युती असताना काँग्रेसला ना स्थायी समिती सदस्यपद ना विरोधी पक्षनेतेपद. हा निर्णय राजकीय समतोल बिघडवणारा आहे का, की काँग्रेसला जाणीवपूर्वक डावलण्यात आलं आहे? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर फोडाफोडीचं राजकारण झालं. सत्तेच्या जोरावर माजी नगरसेवकांना पळवण्याचे प्रयत्न झाले. तरीही शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप यांना रोखत उद्धव ठाकरे पक्षाने 15 जागा मिळवल्या, तर काँग्रेसने 3 नगरसेवक निवडून आणले. या पार्श्वभूमीवर पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ता माजी आमदार वसंत गीते यांचे पुत्र प्रथमेश गीते यांची विरोधी पक्षनेतेपदी शिफारस केली आहे. भाजप शिंदे गटाला थेट आवाहन देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातो. पण प्रश्न असा आहे, मित्र पक्ष काँग्रेस कुठे आहे? युती असूनही काँग्रेसला सत्तास्थानापासून दूर ठेवण्यात आले. हा काँग्रेसवर अन्याय नाही का? शहरात आता एकच चर्चा, युती फक्त कागदावर आहे का? गेल्या 5 वर्षात शहरातील रस्ते, उद्याने आणि नागरी सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत. प्रशासनाने नागरिकांकडे पाठ फिरवली आहे. आता विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे पक्षाकडे प्रभावी कामगिरीचं मोठं आव्हान आहे. पण मित्र पक्षावर अन्याय करून मजबूत विरोधी पक्ष उभा राहू शकतो का? हा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय. नाशिक आवाज, नाशिक.